नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच असायला हवी. आज आपण पाहणार आहोत मेथीची पातळ भाजी. पहिले कढई ठेवायची. त्यामध्ये आपल्याला जसं तिखट लागेल तशा मिरच्या टाकून घ्यायच्या. त्या छान अशा भाजून घ्यायच्या. कमी आचेवरच गॅस ठेवायचा. आणि त्यासाठी काय साहित्य लागणार आहे हे मी तुम्हाला आधी सांगितलं नाही, आत्ता सांगते. मेथी, मिरची आणि शेंगदाणे, लसूण. मिरच्या छान अशा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकायचा. जर लसूण जास्त असेल तर भाजी छान लागते, चविष्ट लागते. त्यामुळे लसूण जास्त टाकायचा. लसूण पण छान असा परतून घ्यायचा. ते लसूण आणि मिरच्या छान परतून घ्यायच्या. त्यानंतर शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे, लसूण आणि मिरची परत एकदा छान असे भाजून घ्यायचे. आज बऱ्याच जणांना पतली भाजी माहिती नाही आहे, सुक्कीच भाजी माहिती आहे. त्यामुळे मी आज तुमच्यासाठी खास मेथीची पतली भाजी घेऊन आली आहे. खूप टेस्टी, चविष्ट लागते. भाकरीसोबत, पोळीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घ्यायचं. थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग पहिले तेल टाकायचं. मेथीची भाजी छान अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यातलं ते शेंगदाणे ते सगळं थंड होऊन जाईल. छान असं कमी आचेवरच त्याला बघा, एवढी मोठी भाजी दिसतीये आणि ती नंतर किती कमी होती. छान अशी परतून घेतली. बघा किती छान लागते. आणि तुम्ही ह्याच्यातली थोडीशी खायला पण भाजी ठेवू शकता. त्याच्यामध्ये मीठ टाकून ती भाजी आपण जेवणासोबत खायला सुद्धा ठेवू शकतो, आपल्याला जर एवढी भाजी करायची नसेल तर. बघा तुम्ही किती मोठी भाजी होती, किती कमी झाली आहे. तेलामध्ये किती छान फ्राय झाली आहे. असं वाटतं आत्ताच खावी. त्यानंतर ती भाजी एका प्लेटमध्ये ओतून घ्यायची. आपल्याला जेवढी लागते तेवढी आपण भाजीसाठी ठेवायची आणि बाकीची जेवणासोबत आपण मीठ टाकून खाऊ शकतो. त्यानंतर कढईमध्ये आपण गरम पाणी करायचं. जर गरम पाणी भाजीला टाकलं ना तर भाज्या खूप टेस्टी लागतात. मिक्सरमधून ते शेंगदाण्याचं कूट ते काढून घ्यायचं. मिरची, शेंगदाणे आणि लसूण काढून घ्यायचा. हे बघा बारीक असं करून घ्यायचं. जाडसर ठेवायचं नाही भाजी, त्यामुळं थोडीशी रफ दिसते. त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकायचं. त्याच्यामध्ये आपलं मोहरी टाकायची, जिरं टाकायचं. छान असं तपू द्यायचं. मोहऱ्या छान फुटू द्यायच्या, जिरे छान फुटू द्यायचे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे बॅटर काढलेलं होतं शेंगदाणे, मिरची आणि लसूणचं, ते टाकून घ्यायचं. त्याला छान असं तर्री येईपर्यंत परतून घ्यायचं. आली त्याला तरी नाही आली अजून, त्याला असं छान हलवत राहायचं. मग त्याला तरी येते. थोडं ते आपण आपलं जे भांडं आहे मिक्सरचं, त्याला थोडं बॅटर चिटकलेलं राहतं. त्यामुळे त्याच्यात पाणी टाकून ते पण परत त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं कढईमध्ये. त्याला छान अशी तरी येऊ द्यायची. मग त्याच्यामध्ये हळद टाकायची. आपल्याला लागेल तसं मीठ पण टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. कोणाला खूप खारट लागते, कोणाला अळणी. बघा कशी तरी आली आहे त्याच्यावर. छान अशी तरी येऊ द्यायची मस्त. त्यानंतर आपण जे गरम पाणी केले ते त्याच्यामध्ये टाकायचे आहे. ओके. त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी. बघा कशी तरी दिसतीये. आणि त्यानंतर भाजी आपण जी फ्राय केली आहे ती टाकायची. बघा किती भारी दिसतीये. खायला तर एक नंबर, भाकरीसोबत तर एक नंबर लागते. किती छान असं
त्याला बघा किती छान दिसतंय ते. त्यानंतर भाजी अशी मस्त उकळून घ्यायची खूप वेळ. त्याला छान अशी तरी येऊ द्यायची. बघू शकता किती छान दिसती आहे भाजी. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला माझा व्हिडिओ. धन्यवाद.